भारतातील प्रतिष्ठित आणि शतकोत्तर परंपरा असलेले शैक्षणिक संस्था गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीनं 14 आणि 15 मार्चला गुरुदक्षिणा हॉल नाशिक या ठिकाणी इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी नॉलेज एक्सचेंज या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या परिषदेमध्ये भारतासह जगभरातील प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ, संशोधक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्वान सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून बहुविषयक संवाद वाढवणं, संशोधनानिष्ठ नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणं आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं एकत्रीकरण घडवून आणणं असून परिवर्तनशील कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी त्याचबरोबर समकालीन जागतिक आव्हानांना उपाय शोधण्यासाठी ही परिषद एक व्यासपीठ ठरणार असून या परिषदेला जॉन अलेक्स अमेरिका, विवेक सावंत पुणे, डॉक्टर शरद काळे, पवन अग्रवाल, अमृता बॅनर्जी, कमल दुआ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबाबत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दीप्ती देशपांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती देशपांडे, सचिव आणि खजिनदार गोखले एज्युकेशन सोसायटी. आज आपण पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे आणि त्याचं मुख्य प्रयोजन हे आहे की 14 मार्च आणि 15 मार्च या रोजी 2 दिवस आपण इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी नॉलेज एक्सचेंज म्हणजे IMKE 2026 या व्यासपीठावरून पहिली आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स ही आयोजित करत आहोत, ज्याचं थीम आहे सायन्स फॉर लाईफ, इनोव्हेशन, इंटिग्रेशन अँड इम्पॅक्ट. नाशिकमध्ये सर्व रिसर्च स्कॉलर्सना आणि नाशिकच्या बाहेरील सुद्धा सर्व रिसर्च स्कॉलर्सना ही अतिशय एक सुवर्ण संधी उपलब्ध होते आहे, जी गोखले एज्युकेशन सोसायटीनी उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या सोसायटीची स्टाफ ट्रेनिंग अकॅडमी जी आहे, त्याची रिसर्च विंग जी आहे, त्यांनी या कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे. मुख्य हेतू हा आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत आता खूप शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दालनं खुली होणार आहे, खूप संधीसुद्धा उपलब्ध होणार आहे. या संधीचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना, सर्व स्टाफ मेंबर्सना व्हावा. ज्ञानाची देवाणघेवाण ही आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आणि भारतीय आणि नाशिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हावी. नाशिक हा एज्युकेशन हब म्हणून नकाशावर भारताच्या पुढे जावा, अशी काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या आमच्या स्टाफ ट्रेनिंग अकॅडमीच्या व्यासपीठाने इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी नॉलेज एक्सचेंज हे व्यासपीठ, नवीन प्लॅटफॉर्म हा रिसर्च स्कॉलरसाठी नाशिकच्या तयार केलेला आहे. त्याची पहिली जी कॉन्फरन्स आहे, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, ही आता 14 आणि 15 मार्चला होऊ घातलेली आहे. आत्तापर्यंत आम्हाला 100 रिसर्च पेपर्स, पोस्टर प्रेझेंटेशन्स हे मिळालेले आहेत. या परिषदेमध्ये 6 ट्रॅक्स आपण ठेवलेले आहेत. प्रत्येक दिवशी 3 सेशन्स असे होणार आहेत. सायमल्टेनियसली पेपर प्रेझेंटेशन आणि पोस्टर प्रेझेंटेशनसुद्धा होणार आहेत. ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांनी आपल्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि IMKE 2026चं पहिलं रिसर्च जर्नल जे ISSN USA आणि DOI रजिस्ट्रेशन लाभलेलं आहे, ते सुद्धा या परिषदेमध्ये रिलीज होणार आहे. तेव्हा सर्व नाशिककरांना गोखले एज्युकेशन संस्थेच्या वतीने मी सचिव म्हणून अपील करते आहे, आवाहन करते आहे की सगळ्यांनी येऊन, सर्व विद्यार्थ्यांनी, इतर कॉलेजेसमधल्या स्टाफ मेंबर्सनी येऊन या परिषदेला यशस्वीता प्रदान करावी. नमस्कार. यात प्रमुख पाहुणे म्हणून कोण कोण असणार, लागणार? या आपल्या कार्यक्रमामध्ये इनॉग्रल असणार आहे, व्हॅलिडिक्टरी असणार आहे. त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शरद काळे, जे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे माजी सायंटिस्ट आहेत आणि आता सध्या स्पेशल ॲडवायझर आहेत चीफ मिनिस्टर ऑफ गोवा, हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. आणि गेस्ट ऑफ ऑनर म्हणून MKCLचे मेंटॉर विवेक सावंत आणि डॉक्टर पराग काळकर, जे प्रो व्हाईस चान्सलर आहेत पुणे युनिव्हर्सिटीचे, हे असणार आहेत. तयारी पूर्ण झाली. या आपल्या परिषदेची पूर्ण तयारी झालेली आहे, संपूर्ण तयारी झालेली आहे. अगदी कल्चरल इव्हेंटपर्यंत सगळी तयारी झालेली आहे. यावेळी पत्रकार परिषदेप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.